हॅलो स्टुडंट्स, आज आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघणार आहे. काय बघणार आहे? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हे खूप इम्पॉर्टंट आहे, जरा नीट लक्ष द्या कारण थोडंसं कन्फ्युजिंग आहे. बघा जरा नीट मी काय सांगतो आहे. सपोज एखादं लिक्विड असलं, ओके, एखादं लिक्विड असलं एका बीकरमध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं, एक कॅपिलरी टाकला आहे. काय केलं आहे? कॅपिलरी टाकला आहे. तुम्ही हे 10वीपर्यंत केलं असेल की ह्या कॅपिलरीमध्ये काय होतं, जे लिक्विड आहे ते राईज होतं. काय होतं? लिक्विड आहे राईज होतं. बट लिक्विड राईज झाल्यानंतर तिथं असं काहीतरी क्रिएट होतं. ओके, असं क्रिएट होतं. और ह्याला आपण मिनिस्कस म्हणतो. काय म्हणतो? मिनिस्कस. काय म्हणतो? मिनिस्कस. काय म्हणतो? मिनिस्कस म्हणतो. ओके. और काही लिक्विड्समध्ये जर तुम्ही कॅपिलरी टाकला, ओके, काही लिक्विड्समध्ये जर तुम्ही कॅपिलरी टाकला तसं डोम शेप घेतं. हे काय झालं? कॉन्केव्ह शेप झालं. काय झालं? हा कॉन्केव्ह. आणि ह्याच्यामध्ये काय झालं? कॉन्व्हेक्स शेप. आणि हे पण काय आहे? मिनिस्कस आहे. हे काय? मिनिस्कस. बरं, हे काहीतरी अँगल बनत असतं. ओके, हे काहीतरी अँगल बनत असतं. इथं एक अँगल असा क्रिएट होतो, इथं एक अँगल थीटा क्रिएट होतो. ओके, हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो? हा जो अँगल असतो हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बरं, हाच अँगल कसा घ्यायचा हे आपण आज बघूया. ओके, बरं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतं? बरं, बुक्समध्ये थोडी वेगळी डेफिनेशन असणार. मी ही सिम्प्लिफाय केलेली आहे. काय केली आहे? सिम्प्लिफाय केलेली आहे. काय असतं बघा, टँजंट टू लिक्विड सरफेस, tangent to liquid surface, okay, away from solid surface. Okay, tangent to liquid surface and away from solid surface to tangent to solid surface टुवर्ड्स लिक्विड सरफेस. काय? टुवर्ड्स लिक्विड सरफेस. ओके, ह्याच्यामधला जो अँगल होतो, ह्या दोन टेंजंटमधला जो अँगल असतो तो काय असतो? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता बघा, मी परत ह्याला आपल्या ह्याच्यात एक्सप्लेन करतो. हे आपलं असं मिनिस्कस क्रिएट झालेलं आहे, बरोबर. ह्याला मी काय केलं, हे जे फिगर आहे ह्याला काय केलं, मी मॅग्निफाय केलं. ओके, आता काय विचारलं आहे बघा, टँजंट टू लिक्विड सरफेस अवे फ्रॉम सॉलिड सरफेस. ओके, आपल्याला काय करायचं आहे, ह्या इथं जे पॉईंट आहे, इथं जो मॉलिक्यूल आहे त्याला आपल्याला टेंजंट करायचं आहे. काय करायचं आहे? टेंजंट काढायचा असा, बरोबर. कसा? असा टेंजंट काढायचा आहे. बरं, काय सांगितलं आहे? टेंजंट टू लिक्विड सरफेस अवे फ्रॉम सॉलिड सरफेस, म्हणजे आपल्याला सॉलिड सरफेसच्या बाहेर पाहिजे. हे काय झालं आपलं? हे सॉलिड सरफेस झालं, बरोबर. हे काय झालं? सॉलिड सरफेस झालं, बरोबर. ह्याच्या अवे जाणारा टेंजंट पाहिजे, म्हणजे फक्त एवढा पार्ट पाहिजे आपल्याला, फक्त एवढा पार्ट पाहिजे. समजलं? बरं, त्याच्यानंतर टू टेंजंट टू सॉलिड सरफेस टुवर्ड्स लिक्विड सरफेस. टू टेंजंट टू सॉलिड सरफेस. आपल्याला काय करायचं आता? सॉलिड सरफेस. आता सॉलिड सरफेस स्ट्रेट आहे, ह्याला टेंजंट म्हणजे अशी स्ट्रेट लाईन येणार, बरोबर. काय येणार? अशी स्ट्रेट लाईन येणार. बट कुठली पाहिजे आपल्याला? टुवर्ड्स द लिक्विड सरफेस. काय पाहिजे? आता बघा, इकडं बाहेर लिक्विड नाही, इथं काय आहे? एअर आहे. इथं काय आहे? एअर आहे. आपल्याला काय पाहिजे? टुवर्ड्स द लिक्विड सरफेस, म्हणजे लिक्विडमध्ये आत जाणे, म्हणजे ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत मला म्हणजे अशी आत जाणारी टेंजंट पाहिजे. तर ह्या दोघांमधला जो अँगल असतो, इथं तुम्ही लिहा अँगल बिटवीन टेंजंट टू लिक्विड सरफेस अवे फ्रॉम सॉलिड सरफेस टू टेंजंट टू सॉलिड सरफेस टुवर्ड्स लिक्विड सरफेस. समजला? तर हा असतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तुम्हाला समजलं काय असतं? अजून एक समजावणार आहे. हा कशासाठी आहे? कॉन्केव्हसाठी आहे. कशासाठी? कॉन्केव्हसाठी. आणि हा नेहमी लेस दॅन 90 असतो. काय असतो? ऑलवेज लेस दॅन 90. हा जो अँगल असतो कॉन्केव्हसाठी थीटा, हा
ऑलवेज लेस दॅन 90 डिग्री. म्हणजे तुम्हाला जर कुठला क्वेश्चन आला आणि त्याच्यामध्ये समजलं की अँगल इज लेस दॅन 90 डिग्री, मग तुम्हाला असं विचारू शकतात की हा जो अँगल लेस दॅन 90 डिग्री आहे तर ह्याचं मिनिस्कस कसं असणार, कॉन्केव्ह असणार की कॉन्वेक्स असणार. तर आपलं कसं असणार, कॉन्केव्ह असणार. बरं, अजून एक, जेव्हा कॉन्केव्ह मिनिस्कस असतं जेव्हा कॉन्केव्ह मिनिस्कस असतं तेव्हा लिक्विड, वेट, सॉलिड, सरफेस काय होतं, लिक्विड, वेट, सॉलिड सरफेस. म्हणजे काय होतं, हे जे सॉलिड सरफेस आहे ना ह्याला हे काय होतं, भिजवून टाकतं. काय होतं, भिजवून टाकतं. दॅट इज वेट सॉलिड सरफेस. तर कधी कधी आपल्याला असं पण विचारतात की लिक्विड वेट डज द लिक्विड वेट द सॉलिड सरफेस. मग तुम्हाला काय काढायला लागतं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काढायला लागतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर 90पेक्षा कमी असला इट वेट्स द लिक्विड सरफेस, अदरवाईज इट डू नॉट वेट्स द लिक्विड सरफेस. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. आता ही जी फिगर आहे ह्याला मी काय केलं, ही जी फिगर आहे ह्याला मी काय केलं, मॅग्निफाय केलं. तर असं काहीतरी मिनिस्कस येणार आपलं, बरोबर, असं काहीतरी मिनिस्कस येणार. परत बघा काय दिलं आहे, अँगल बिटवीन टेंजंट टू लिक्विड सरफेस. काय काढायचं आहे, अँगल बिटवीन टेंजंट टू लिक्विड सरफेस. आपल्याला काय काढायचं, लिक्विड सरफेसला टेंजंट काढायची आहे. ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, कुठं काढायला लागतं, ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, म्हणून त्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो. समजलं का. तर इथं तिथं काढून नाही चालत, इथं काढायची नाही, इथं काढायची नाही. जिथं कॉन्टॅक्ट झाला इथं काढा किंवा इथं काढा किंवा इथं काढा. समजलं. तर टेंजंट टू लिक्विड सरफेस, हे झालं टेंजंट टू लिक्विड सरफेस. ओके. काय, अवे फ्रॉम सॉलिड, सॉलिडपेक्षा अवे. तर हे आपल्याला चालणार नाही, ही लाईन चालणार नाही. इथून ह्या डायरेक्शनला आपल्याला लाईन पाहिजे. काय पाहिजे, इथून ह्या डायरेक्शनला पाहिजे. समजलं. काय बघा, टेंजंट टू लिक्विड सरफेस अवे फ्रॉम सॉलिड सरफेस, टेंजंट टू लिक्विड सरफेस अवे फ्रॉम सॉलिड. हे काय आपलं सॉलिड आहे, हे काय आहे आपलं अवे फ्रॉम सॉलिड सरफेस. आणि दुसरं काय, टू टेंजंट टू सॉलिड सरफेस टुवर्ड्स द लिक्विड सरफेस. आता टेंजंट टू सॉलिड सरफेस काय असणार, हाच असणार. ओके, हाच टेंजंट असणार आहे. बट टुवर्ड्स द लिक्विड, ह्या लिक्विड सरफेसच्या मध्येच, हे काय लिक्विड आहे ना आपलं, तर ह्या लिक्विड सरफेसच्या मध्ये. तर हा जो अँगल क्रिएट होतो, हा अँगल क्रिएट होतो, हा काय असतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर कॉन्वेक्ससाठी काय, कॉन्वेक्ससाठी अँगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन 90 डिग्री. काय, अँगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन 90 डिग्री. आणि लिक्विड डू नॉट वेट सॉलिड सरफेस. डू नॉट वेट और वेट म्हणजे काय, हे चिपकून राहत नाही लिक्विड. ह्याच्यामध्ये काय होतं, चिपकून राहतं. वेट म्हणजे काय झालं, ह्या लिक्विड सरफेसला ते चिपकून राहतं. डू नॉट वेट म्हणजे तुम्ही जर हे लिक्विड काढून घेतलं इझिली बाहेर निघतं, ते चिपकून राहत नाही. समजलं. तर ह्याचं मिनिंग असतं वेट और डू नॉट वेट. ओके. ह्याचं आपण असं का होतं हे जरा बघूया. ओके, असं का होतं हे जरा बघूया. एक मिनटं. बरं, आता आपल्याला काय बघायचं आहे, सपोज एक सॉलिड सरफेस असला. ओके, असं का होतं, हे का होतं, ड्यू टू कोहेसिव्ह अँड ॲडेसिव्ह फोर्सेस. काय होतं, ड्यू टू कोहेसिव्ह अँड ॲडेसिव्ह फोर्सेस. बरं, आता ह्याच्यामध्ये आपण काय घेऊया, फोर्स बिटवीन, चला आपण लिक्विड घ्या. लिक्विड मॉलिक्यूल का असणार, कोहेसिव्ह फोर्स असणार, बरोबर. आणि फोर्स बिटवीन लिक्विड सॉलिड मॉलिक्यूल हा कोणता असणार, ॲडेसिव्ह फोर्स. काय असणार, ॲडेसिव्ह फोर्स. बरं, सपोज इथं एक मॉलिक्यूल आहे. काय, इथं एक मॉलिक्यूल आहे. ओके. आता ह्या मॉलिक्यूलचा माझा ॲडेसिव्ह फोर्स कोणता, ॲडेसिव्ह फोर्स जास्त आहे. ओके. तर ॲडेसिव्ह फोर्स कसा असणार ह्या मॉलिक्यूलवर, टुवर्ड्स सॉलिड, हे आपलं काय सॉलिड, आणि ह्या बाजूला काय आपलं लिक्विड आहे. काय आहे, लिक्विड आहे. असं आपलं लिक्विड आहे. ओके, असं आपलं लिक्विड आहे. आणि इथे आपले काय आहेत, लिक्विड मॉलिक्यूल्स आहेत. काय आहेत, लिक्विड मॉलिक्यूल्स आहेत. ओके. बरं, तर ॲडेसिव्ह फोर्स कसा असणार, ह्या बाजूला असणार. हे काय झाला, ॲडेसिव्ह फोर्स मी ह्याला ए म्हणतो. ओके. आणि कोहेसिव्ह फोर्स ऑन दिस मॉलिक्यूल तो कसा असणार, ह्या डायरेक्शनला असणार, बरोबर. ड्यू टू दिस लिक्विड मॉलिक्यूल्स, इथं जे लिक्विड मॉलिक्यूल्स आहेत
त्याच्यामुळे ह्या मॉलिक्युलवर जो कोहेसिव्ह फोर्स असणार तो ह्या डायरेक्शनला असणार, बरोबर, ह्या डायरेक्शनला. बट आपला जो ॲडॅसिव्ह फोर्स आहे ह्या केसमध्ये आपला ॲडॅसिव्ह फोर्स जो आहे तो काय आहे, जास्त आहे. ओके, तो काय, जेव्हा कॉन्केव्ह मिनिस्कस बनतं, काय कॉन्केव्ह मिनिस्कस, जेव्हा कॉन्केव्ह मिनिस्कस असतं तेव्हा ॲडॅसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन कोहेसिव्ह फोर्स असतो. ॲडॅसिव्ह फोर्स ग्रेटर दॅन कोहेसिव्ह फोर्स असतो. मग हा जो ॲडॅसिव्ह फोर्स आहे तो ग्रेटर दॅन काय, कोहेसिव्ह फोर्स आहे. मग ह्याचं रिझल्टंट कसं येणार, ह्याच बाजूला येणार सॉलिडमध्ये, बरोबर. ह्याचं रिझल्टंट काय येणार, ह्याच बाजूला सॉलिडमध्ये. बरं, हे जे रिझल्टंट आहे ते सगळीकडे असणार, इथं इथं इथं, बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, ह्या इथं, आणि आपलं जे रिझल्ट हे काय झालं, रिझल्टंट फोर्स. आणि आपण काय केलं तर बघा, ॲक्सेलरेटेड फ्लुईडमध्ये बघितलं तर आपलं फ्लुईड कसं होतं, असं. ओके, त्याचा जो रिझल्टंट होता तो असा होता, आणि आपलं जे फ्लुईड सरफेस होतं ते परपेंडिक्युलर टू होतं रिझल्टंटच्या, काय होतं, परपेंडिक्युलर होतं रिझल्टंटच्या. तेच इथं होतं की आपल्या ह्या मॉलिक्युल्सवरचा जो रिझल्टंट फोर्स काय ह्या बाजूला आहे, त्याच्यामुळं काय होतं, इथं जे लिक्विड सरफेस आहे ते काय होतं, परपेंडिक्युलर होतं. ते काय होतं, परपेंडिक्युलर होतं ह्या रिझल्टंट फोर्सच्या, म्हणून ते आपल्या प्रत्येक जागी. आता हे मॉलिक्यूल थोडे बाहेर आहेत म्हणून हे थोडंसं आत गेलं, हे मॉलिक्यूल थोडे बाहेर म्हणून हे बाहेर गेले, हे मॉलिक्यूल अजून थोडे बाहेर आहेत म्हणून हे काय होतं, प्रत्येक जागी आपण जर असं टेंजंट करत गेलो आणि त्यांचा तो मॉलिक्यूल जॉईन करत गेलो तर आपल्याला असं हे कॉन्केव्ह टाईप शेप भेटतो. बरं, हे कधी होतं, परत कॉन्केव्ह मिनिस्कस कधी होतं, जेव्हा तुमचा ॲडॅसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन कोहेसिव्ह फोर्स, तेव्हाच होतं. काय होतं, ॲडॅसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन कोहेसिव्ह फोर्स. आता अजून एक बघूया. आता आपलं जे लिक्विड आहे ते असं आहे. ओके, आपलं जे लिक्विड आहे ते असं आहे. बरं, इथं जो लिक्विड असणार आहे त्याच्यावर एक ॲडॅसिव्ह फोर्स असणार आहे. ओके, आणि हे जे इथं लिक्विड मॉलिक्युल्स आहेत, ह्याच्यामुळे एक काय असणार आहे, कोहेसिव्ह फोर्स. ओके, जेव्हा कॉन्व्हेक्स मिनिस्कस असतं तेव्हा आपला कोहेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन ॲडॅसिव्ह फोर्स असतो. काय असतो, कोहेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन ॲडॅसिव्ह फोर्स. म्हणून काय होतं, आपलं जे रिझल्टंट असतं ते ह्या डायरेक्शनला येतं. ज्या डायरेक्शनला ज्या बाजूला जास्त फोर्स असणार त्याच बाजूला आपला रिझल्टंट वाकणार ना. इथं बघा, इथं काय होतं, ॲडॅसिव्ह फोर्स जास्त होता म्हणून हे काय होतं, इन द सॉलिड सरफेस काय होतं, आपलं रिझल्टंट होता. तसंच जेव्हा कोहेसिव्ह फोर्स जास्त आहे तेव्हाच त्याच बाजूला रिझल्टंट आपला जास्त असणार. ओके, मग आत्ता ह्या बाजूला रिझल्टंट म्हणजे आपलं इथं काय होणार, जे लिक्विड सरफेस काय आहे ते परपेंडिक्युलर व्हायला बघणार ह्या रिझल्टंटच्या. इथल्या मॉलिक्युलवर पण ते असं काहीतरी फोर्स असणार आणि इथं रिझल्टंट असा असणार. ह्या मॉलिक्युलवर पण असं फोर्स असणार आणि रिझल्टंट असा असणार. समजलं. तर ड्यू टू दिस कॉन्व्हेक्स मिनिस्कस इज फॉर्म. कसं मिनिस्कस भेटतं आपल्याला, कॉन्व्हेक्स मिनिस्कस. तर हे तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट समजलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आपण काय केलं तर शेप ऑफ मॉलिक्यूल बघितला होता. ओके, शेप ऑफ लिक्विड ड्रॉप. तर शेप ऑफ लिक्विड ड्रॉपमध्ये आपण असं करूया, नेक्स्ट लेक्चरला बघूया, कारण त्याच्यानंतर आपल्याला बरंच अजून 2-3 गोष्टी बघायच्या आहेत. शेप ऑफ लिक्विड ड्रॉप आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. वाटलंच तर तुम्ही वाचून घ्या. आणि शेप ऑफ लिक्विड ड्रॉप आणि ते फॅक्टर्स अफेक्टिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये मी नोट्समध्ये दिलेलं आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे लर्न करायचं. समजलं, हे लर्न करायचं. ओके, बाय.